नमो नारायण. पूरग्रस्त आणि पूरबाधित अशा कोल्हापूर क्षेत्रातल्या पाडळी आणि प्रयाग चिखली या ठिकाणी सुगम कुटीरच्या वतीने आपण बरेच अन्नधान्य जवळपास सगळं मिळून 1.5 टन वगैरे अन्नधान्य होईल हे वाटप आज आम्ही करणार आहोत. ज्या लोकांना खूपच अडचण आहे त्याला एक छोटंसं आमच्याकडून मदत आणि याच्यातून किमान 8 दिवस तरी त्यांचं राशन व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. सगळ्या सुगमच्या परिवारांनी जी काय आम्हाला मदत केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ही आमची बच्चा कंपनी यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली आहे सगळं पॅकिंग करायला, त्यांना सुद्धा खूप धन्यवाद. आणि असंच आपण समाजाला एकत्र आणू आणि समाजाला उपयोगी काम करू अशी अपेक्षा करतो. गणपती बाप्पा. Hello everyone, welcome to Shubhashish Initiative. So today's video is going to be all about our Mission Kolhapur rehabilitation drive that was conducted by Shubhashish Initiative in collaboration with Sugam Welfare Forum from Kolhapur. My very good brother Mr. Mayur Kulkarni had facilitated distribution in Kolhapur on behalf of our initiative, and we distributed around 350 to 400 kits consisting of dry ration consisting of various things. There was a general kit followed by a special kit and also a general utility kit which was provided to everyone. And I would like to extend my sincere thanks to our donors, Mr. Saurabh Phadke, Mr. and Mrs. Singh, Rajshri and Jitendra Singh, and Mr. Shoaib Islam, who donated in large amounts to help us facilitate this distribution at Kolhapur, especially in the flood affected villages Prayag, Chikhli and Padli. And this donation also helped us to facilitate distribution to various families who were in dire need of grocery, as well as to the families of brick masons, as well as potters and murti creators who were very badly affected due to the floods that took place recently in Kolhapur. So I thank everyone, each and everyone involved in helping us distribute and help us rehabilitate all these people who do not have all these necessary aid that they had needed during the time of the floods. So I, on behalf of Shubhashish Initiative, thank all my donors, and I also assure that all the blessings that we received would be I would also like to thank all the volunteers who were associated with Sugam Welfare Forum, along with my brother Mr. Mayur Kulkarni, who helped us in distributing the aid in Kolhapur. So thank you so much, Sugam Welfare Forum and team. Keep up the good work, and I hope that we collaborate soon in some more future drives like these. And till then, Sarvadata Sukhi Bhavantu. आलो होतं गावात तुमच्या? तिथे जवळजवळ ती डांबाची ती तांबडी रेग म्हटली की नाही हा. त्याच्यावर. अच्छा, जवळपास 5-6 फूट पाणी होतं. नुकसान खूप झालं. तुमचं कुठं घर आहे? देवळा पटला त्याच्या मागं आहे होय. आता सावरलंय का माझ्यापैकी? नुकसान झालेलं आहे. शेती आहे पुढे एकरवर ते पण पाण्यात गेली असेल. गेला पाऊस तरी पाठीत पुराचा गेला. आमची एक संस्था आहे, या संस्थेमार्फत आम्ही जेवढं शक्य आहे एक 8 दिवसाचं तरी का होईना असं राशन द्यायचा प्रयत्न केला. पुढेच एक आमची सेवा. धन्यवाद. थँक्यू. सगळं पालत झाले. मग घर पडलेला सोपा काही जायला जागा नाही. कुठे राहायला गेला तुम्ही?
इथं राहायला आलो संध्याकाळी आलो सकाळचं पडलं ते पाटाचं पालत झालं काय काय राहिलं नाही बा. प्रत्येक वर्षी येतं पाणी असं? येतंय की इथं कोपऱ्यावर पैसे तिथं तरी लई वेळा एवढं पाणी होतं बरं. काय की आलं तुम्हाला वेळ मिळाला सगळं सामान हलवायला? हलवायला हलवलंच नाही सगळं उचललं वर ठेवलं पालत पडलं अरे बापरे, खूप नुकसान झालं. नुकसान झालं. तुम्ही कुठं राहिला आम्ही गेलो बाहेर माळाला पुन्हा आत नुकसान खूप झालं. तर नुसकान तेच घ्यावं कंचून ठेवायचं सांगा ह्या घरात तुम्हाला आपण जे स्पेशल किट केलं होतं ते आपण ओपनच नव्हतं केलं तिकडे, जे ते मोठं किट जे होतं तांदूळ वगैरे. ते म्हणले ह्या घरात सगळ्यात जास्त गरज आहे. म्हणले त्या घरामध्ये 3 मोठी मुलं आहेत. एकाचं वय 45, एकाचं वय 40, एकाचं वय काहीतरी 30-35 असेल. हे 3ही अपंग आहेत, फिजिकली चॅलेंज्ड आहेत, जे उठू पण शकत नाही. त्यांची आईच उचलून त्यांना शिशू करायला होते आणि त्यांचे जे धष्टपुष्ट बाबा होते ते 3 महिन्यापूर्वी वारलेत. सो त्यांच्या घरामध्ये कर्ता पुरुष कोणी नाही. सो वी वेंट देअर आणि तसे ते स्पेशल जे मोठे किट होते ते 2 किट त्यांना दिले. यू विल नॉट बिलीव्ह, त्या आमच्या ज्या व्हॉलेंटियर होत्या, ते एक मोठा किस्सा आहे. त्या व्हॉलेंटियर आणि त्या फक्त 10 मिनटं रडत होत्या. मी तर म्हटलं की ही माझ्याकडून भेट नाही, आमच्याकडून ही आमचं कर्तव्य आहे. तुमच्याकडे नाही आहे तर रोज तुम्ही पिकवून देता ना आम्हाला प्रत्येक वेळेला, मग आमचं आता हे कर्तव्य आहे. तर ती म्हणे आम्हाला देतात ना, नुसते एक भाव वेगळा असतो. दिलंच नाही आता, तर अर्थात मी जिथे गेलो होतो तिथे अजून कुठलीच मदत नाही पोचली, अजून पंचनामे पण नाही झाले त्यांचे. आणि ते म्हणले इतका छान भाव. आणि मग बायकांनीच द्यावा असा मी नियम केला होता, पण उगाच पुरुषांनी जायला नको म्हणून. तर त्या जाऊन मिठी मारली. म्हणजे त्या ज्या वाटत होत्या ना त्यांच्या मुलीसुद्धा, त्यांना 2 मुलं आहेत जे आपले स्वयंसेवक आहेत, ते दोघेही फिजिकली चॅलेंज आहेत, बट वेल टू डू आहेत. म्हणजे स्वतः नेटवरनं काम करून वगैरे तो छान पैसे कमवतो. तर त्या इतक्या रडल्या. म्हटल्या मी रोज देवाला शिवाय घालत होते, असली मुलं मला का दिलीस, पण हे बघून वळत माझं असं किती भारी आहे त्याच्यापेक्षा. सो इट वॉज व्हेरी ह्यूज. आणि यू नॉट बिलीव्ह, त्या रडत होत्या, माझी बायको रडत होती, माझ्या डोळ्यात पाणी होतं, समाधान गुरुजी रडत होते. वी वर ऑल इन टीयर्स की त्या मुमेंटला त्या लोकांना आपण जे अपेक्षित होतं ते दिलं. मग त्यांना ते हॅलो, सुगम कुटीरतर्फे आणि कोल्हापूरच्या समस्त उत्तम बांधवांतर्फे आज गरजवंतांना, अगदीच जे खूप गरीब आहेत, ज्यांच्याकडे अगदीच खाण्यापिण्याचे वांदे आहेत, अशा लोकांसाठी म्हणून एक सुंदर किट वाटपाचा उपक्रम आम्ही हाती घेत आहे. इकडच्या ज्या झोपडपट्टीमध्ये जे इथंच राहतात, कित्येक दिवसापासून राहतात आणि त्यांना काहीतरी या पावसामुळे आणि कोरोनामुळे ज्यांना खूप त्रास झाला, अशा लोकांची आपण एक प्रॉपर यादी काढून गरजवंतांपर्यंत हे किट पोचवत आहोत. अर्थात यासाठी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद की तुम्ही सहकार्य केलं. विशेष करून चेन्नईचा माझा एक अत्यंत चांगला मित्र वरुण गोखले, ज्याचं शुभाशिष इनिशिएटिव्ह म्हणून एक संकल्पनेमधून खूप सुंदर आणि खूप मोठी मदत केली आणि त्याच्या हट्टामुळे आम्हाला हे सगळं अरेंज करताही आलं आणि आम्हालाही कळलं की खरंच गरजवंत किती आहेत, त्यांच्यापर्यंत आपण नेमकं काय पोचवू शकतो. कारण याचा आपण रितसर सर्वे केला होता की नेमकं काय देता येईल, ज्याचा ॲटलिस्ट त्यांना एक 15 दिवसापर्यंत तरी त्यांचं राशनचं काम होईल. आणि हे संपूर्ण किट आपण आज वाटप करत आहोत. पुन्हा एकदा सर्वांना ज्यांनी प्रत्यक्ष आम्हाला आणि वरुणलासुद्धा ज्यांनी मदत केली त्यांना मनापासून धन्यवाद. तुमचं कार्य शेवटपर्यंत आम्ही रितसर पोचवत आहोत याची एक जबाबदारी आमच्यावरती आहे. याच्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ मी पाठवतो आहे. याच्यातून आम्ही करत असलेल्या या सेवेमधून तुम्हीसुद्धा हा सेवेचा आनंद घ्यावा आणि या भगवत कार्यासाठी म्हणतात ना, जनसेवा ही जनार्दन सेवा,
या जनार्दन सेवेमध्ये आपणही सहभागी व्हावं. पुन्हा एकदा सर्वांना मनापूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. सुगम फाउंडेशन वरुण आणि सुभाषित संस्था यांनी ही मदत पोचवली आणि त्याचं वितरण करण्याचं हे सेवा आम्हाला दिली. याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. नमो नारायण. नमो नारायणवरून तुझ्या सहकार्यामुळे आणि मयूर महाराजच्या प्रेरणेमुळे किट वाटताना आम्हाला सर्वांना आनंद झाला आणि तुझे धन्यवाद. आणि तुझ्याकडून असेच कार्य सतत घडत राहू ईश्वर त्यांनी प्रार्थना. नमो नारायण. सुभाषित इनिशिएटिव्ह यांच्यातर्फे आम्हाला पूरग्रस्तांना प्रापंचिक गोष्टींची त्यांनी उपलब्धता करून दिली